परिक्रमेतला आज आपला 92वा दिवस आणि सकाळच्या वाजलेत 7:30. आपण निघतोय गाडरवारा तालुक्यामधून, जो की नरसिंगपूर जिल्ह्यामध्ये येतोय. पुढं आज आपल्याला दुधी नदी लागन, तर दुधी नदीपर्यंतच नरसिंगपूर तालुका आहे. त्यानंतर नर्मदापुरम होशंगाबाद सुरू होतो. चला, मस्त सूर्य उगवलाय, वातावरण मस्त आहे. तर गाड्यांचा थोडासा त्रास आहे रस्त्याने. रस्ता छोटासा आहे, सिंगल लाईन, आणि गाड्यां म्हणजे भरपूर ट्रॅफिक आहे गाड्यांचं. चला बघू, पुढं 4-5 किलोमीटरवर कमती आहे. त्यानंतर रस्ता आपल्याला थोडासा जरा चेंज होतोय. बघू कुठून जातोय काय. इथून 1-2 किलोमीटरवरती पण आश्रम आहेत. म्हणजे गाडरवाऱ्यापाशी जवळजवळ 4 ते 5 आश्रम आहेत सगळे. तर आपल्याला रात्री पुढं जायचं होतं, पण यांनी फोर्स केल्यामुळे आपल्याला इथंच थांबावं लागलं. काल आपण फक्त 22 किलोमीटर चाललो नारगीपासून निघून. आज किती होता इथे. चला, नर्मदे हार या रस्त्याने सरळ होशंगाबादच्या अलीकडं पिपरी 50 किलोमीटर आणि भोपाळ 204. गडरवारा बायपास आहे लेफ्ट साईडला, तर तो 4.5 किलोमीटर आहे. आपण कामतीमधून चाललो आहे, जे नांदेड आहे 4-5 किलोमीटर समोर रस्त्याला. म्हणजे जो होशंगाबाद रस्ता आहे, होशंगाबाद रोडला आपण चाललो आहे. आणि राईट साईडला जो रस्ता चालला आहे, तर राईट साईडचा रस्ता हा साईखेडा आणि नर्मदा मैयाकडे चालला आहे. तर आपण तिकडनं न जाता आपण चाललो आहे जो हा रस्ता आहे नांदेडकडनं. तर चला, आपण बघू पुढं नंदेर आणि त्यानंतर कोणतं लागतंय का आपल्याला. ते साली चौका हे गाव लागलं आहे आपल्याला. गडरवाराच्या जवळजवळ पुढं आपण 10-15 किलोमीटर आलो सकाळपासून. आणि इथून भोपाळ 198, होशंगाबाद 113 आणि जे पिपरी आहे समोर 38. तर इथं पण अन्नक्षेत्र आहे. आत्ता वाजलेत 12. या साली चौकामधल्या कारखान्यामध्ये इथेनॉल तयार होतं. त्याचप्रमाणे जो ऊस म्हणजे साखर बनवण्यासाठी जो ऊस आणला जातो आणि त्याच्यापासून जे रॉ मटेरियल निघतं, तर त्यावर वीज पण तयार केली जाते. इथला जो तो एरिया आहे, काही 2 तालुक्यामध्ये ती वीज पुरवठा करतो हा कारखाना. आणि मक्का आणि जे या क्षेत्रामध्ये जो तांदूळ होतो, तर त्या तांदूळापासून ज्यावेळेस ऊस संपतो आणि मग उरलेल्या सीझनमध्ये इथेनॉल तयार करतो त्या कारखान्यामध्ये. आश्रमाच्या पुढे निघून आपल्याला अर्धा-पाऊण तास झाला आहे. तिथं आश्रम पाहिलं पण कोणी परिक्रमावासी नव्हते आणि कोणीच नव्हतं. त्यामुळं आपण मग निघलो पुढं. शक्यतो पुढं तर काय आश्रम नसेल. आता फॅक्टरीच्या कारखान्याच्या पुढं पण आलो आहे आपण 1-1.5 किलोमीटर. बघू आज काहीतरी जेवणाचं नियोजन नाही तर मग हाताने बनवू. कारखान्यापासून आपण जवळजवळ 5-6 किलोमीटर आलो आहे चालत. पानागर गाव लागले आणि पानागर गावामध्ये पण आश्रम नाही आहे. मग आश्रम विचारायला पाहिजे होतं आपण. तर जवळजवळ 1:30-2 वाजत आल्यात. सकाळपासून आपण 20 किलोमीटर चालत आलो. बघू, पानागर गाव संपतंय आता, खूप राहिले पानागर गाव. पणारीमध्ये जेवण भेटलंय आपल्याला एका घरी, तिकडेच चाललोय. श्रीराम मंदिर म्हणून आहे गावाच्या थोडंसं पुढं आलं. एक थोडा ब्रिज लागला बारका आणि त्याच्या पुढं आल्याच्या नंतर लगेच जेवणला भेटलं आज आपल्याला. मस्त वाटलं आज, कारण बराच वेळ झाला चालतोय. सकाळी नाश्ता केला होता आपण गडरवारातून निघताना.
नर्मदे हर. आपण जेवण करून निघलोच होतो की पुढे आल्याच्या नंतर चहा पण भेटला. नर्मदे हर. ही मैयाची उपनदी दुधी नदी आहे आणि हा जो पूल आहे तर आता पुलाच्या अलीकडे आपण नरसिंगपूर जिल्ह्यामध्ये चालतोय आणि नरसिंगपूर जिल्ह्यामधलं सगळ्यात शेवटचं गाव आहे हे आत्ता आपण जे जेवण करून निघलोय पन्हागरमध्ये तर ते. आणि पुलाच्या पुलाच्या पलीकडून गेल्याच्या नंतर आपल्याला होशंगाबाद सुरू होतो, जे की होशंगाबादचं नवं नाव नर्मदापुरम आहे. म्हणजे आता आजपासून आपल्याला नरसिंगपूर संपून नर्मदापुरम जिल्हा सुरू झाला. हे दुधिनीचं पात्र, पाणी एकदम कमी आहे. आपण पुलाच्या अलीकडेच आलोत की लगेच आपल्याला नर्मदापुरम जिल्ह्याची पाठी लागली. अन्नक्षेत्र अंजलीधाम मालहनवाडा आणि जिल्हा नर्मदापुरम होशंगाबाद. आपण त्या साईड करून आलो तर तिथे नरसिंगपूर आणि आत्ता आपण उभा आहेत होशंगाबाद. नर्मदापुरममधलं हे पहिलं अन्नक्षेत्र, पहिलं आश्रम. हे खाली झाडाच्या खाली मंदिर आहे, संत गोविंदगिरीजी महाराज जंबूवन तलाव. दुपारी आपण पनगरमध्ये जेवण केलं आणि जेवण करून जे निघलो त्यानंतर आपल्याला मध्ये एक पिपरी या गाव लागलं आणि आता पुढं जे होशंगाबादमधला पहिला तालुका आहे बनखेडा, तर आपण बनखेडीमध्ये आत्ता अजून 1-2 किलोमीटर राहिले बनखेडी. आणि बनखेडीमध्येच आश्रम परिक्रमावासियांना आत्ता वाजले 5:30 आणि सूर्यही मावळा जवळजवळ थोडा राहिला आहे फक्त. बघू आपण आश्रम अजून किती लांब आहे, पुढं विचारू आपण एकदा, कारण मागं विचारल्याच्यानंतर त्यांनी 3-4 किलोमीटर सांगितलं होतं. त्यानंतर आपण 1.5-2 किलोमीटर चालून आलो आहे. बघू आश्रम कुठे आहे ते. बिजली ऑफिस बिजली ऑफिस. हाँ बिजली ऑफिस पूछ लेना किसी से, बता देगा. अच्छे स्थान है बढ़िया. कितना दूर है यहाँ से? थोड़ी ही दूर है, 1-1.5 किलोमीटर होगा, पास ही में है बिल्कुल. अच्छा. हाँ. दुर्गा मंदिर बिजली ऑफिस पूछ लेना. बिजली ऑफिस बिल्कुल पास वही में है. अच्छी जगह है. नर्मदे हर. थोड़ी दूर है, मुझे जाओ. हा. चला जवळ आलाय आश्रम. बेनखेड्यामध्ये पुलाचं काम चालू आहे. आपण 5:30 वाजल्यापासून चालतोय. बेनखेड्यामधलं आत्ता मंदिर आहे. दुर्गा मंदिरामध्ये परिक्रमावासी थांबतात. तर विचारत आपण आलो दुर्गा मंदिरामध्ये. आत्ता वाजले 6:15. समोर जे मंदिर दिसते ते दुर्गा मंदिर दिसते. 6:30 वाजता आपण दुर्गा मंदिरामध्ये पोहोचलोय आणि या ठिकाणी परिक्रमावासी थांबतात. मस्त दुर्गा मैयाची मूर्ती आहे, दुर्गा माताची. फायनली आपण 6:15 वाजता आपण आश्रमामध्ये पोहोचलो आणि अगोदरच्या आश्रमामध्ये जे मंदिरामध्ये 4-5 जणांनी त्यांचे आसन लावले होते. आपण सबस्टेशनच्या अलीकडं जी जागा आहे तर तिथं आपण 6 जणांनी आसन लावलं. तर एकदम मच्छरांमध्ये आपल्याला झोपायचं होतं रात्री. तर आम्ही त्यांना विचारलं पण की मंदिरामध्ये जाऊत का, पण ते म्हटलं इथंच आसन टाका, चला आज इथं झोपू मच्छरांसोबत. तर बेनखेडीमध्ये आज मस्त जेवणाचं नियोजन केलं आहे त्यांनी आज डाळ आणि भाटी केलेली आहे, जे की मस्त कोळशावरती भाजलेली सगळं. त्याचबरोबर डाळ भाटीबरोबर मस्त वांग्याचं भरीत, ताक आणि गुळाचा मलिदा केलेला आहे.
सीताराम 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 सीताराम